हो, पैलवान कधी टेन्शन घेत नसतोय. पैलवान काय झालंय? नाही म्हणजे शाळेची बोंब झाली कळले मला, पण नेमकी काय बोंब झाले? अरे सांग की. लाडू, अरे मी बी तुझ्यासारखंच होतो. नाही म्हणजे तू माझ्यापेक्षा लय हुशार आहेस. माझं लय वाईट हाल व्हायचं शाळेत असतं. बोल की तुझं काय झालंय? राणादा, परीक्षेत मला लय कमी मार्क्स मिळाल्यात. हे सरांनी म्हणलं मी दर जात आहे. लाडू एवढंच नव? अरे मग काय होतंय? अरे मी तर डबल धावतो. आणि हे सरांनी मला सही आणायला सांगितल्या. तू धावतात म्हणून काय म्हणत नाहीस. अरे पण मा हुशार आहे, ते वळणार माझ्यावर. लाडू, आपण माऊला काय सांगायचंच नाही. पोरं तर म्हणत होते तू माऊला सगळं सांगतो. आपल्या लाडूला वरडा पडेल असं काय सांगत नसतो आपण. मग तू करणार सही? होय करतो, पण इथनं पुढं तू अभ्यास करायचा. करतो. त्या टायमाला वाचव, मी पुरा अभ्यास करतो. तुला शब्द दिला. एकदम बेस्ट. राणादा, तू बाजारलाच काय मारलं? आणले की. पालक आणलायस? आणलंय तुझ्यासाठी समजा आणलंय. लाडू, पैलवान कधी टेन्शन घेत नसतोय बघ. बरं आता चल आपण वर जाऊ आणि तुझ्या प्रगती पुस्तकावर सही करून टाकू. काय चालतंय ना? चालतंय की. चल चल चल. राणादा, करते लवकर. होई. की मार्क कुठे आहेत? अरे मार्क नसतात, ग्रेड असते, ग्रेड. होय काय? क म्हणजे लई बाद असते काय? म्हणजे नापास आहे. अरे वा. अरे वरदा, तुझं प्रगती पुस्तक बघून मला माझ्या प्रगती पुस्तकाची आठवण झाली बघ. राणादा, कर की सही. माऊली होय की, ती होई पाहिजे. ते खाली धरायला लागेल ना. हो दे. अरे प्रगती पुस्तक कर की. होय की, ती जरा प्रॅक्टिस राहू दे. मला कुठे सवय रोज रोज तयार करून द्यायची. होय की, जरा थांब की. हे बरं दिसते ना? हा, सुंदर सुंदर. हेच कर मग. हा. बोल. अरे वा, दोघं मिळून अभ्यास करताय वाटतं. होय, आम्ही अभ्यास करतोय. काय लाडू? दचकलात का? कुठं काय? काय नाही. काय झालं? काय नाही. मग असे दचकलात का? काय नाही. कुठं काय झालंय? बघू. अहो ते सही. हा अभ्यास करत होतात. होय, म्हणजे ते मी सही कशी करतो ते लाडूला दावत होतो. काय रे? छान. काय मग लाडू, शिकलास का सही? होय म्हणजे शिकतोय. काय लाडू, झाली का मावची सही घेऊन? वहिनी, ते प्रचाराचं पॅम्पलेट छापायला दिले बघा. हा चालेल.
काय लपवलं बघू? अ? बघू मला काय ते. कुठं ते वही ठेवतो तो. हे नाही, प्रगती पुस्तक दाखवा. दाखवा. लाडूवर मला वाटलं सांगितलं असेल तू माऊला. क श्रेणी मिळाल्यावर कसं सांगेल? काय रे, काय आहे हे? अहो ते प्रगती पुस्तक आहे ते. अहो जरा बारक्या पोरावर वरडू नका. तुम्ही जरा गप्प बसा. माझ्यापासून लपून ठेवत होतात ना हे? अहो नाही, लपवून नाही, पण ते काय पण ते? एक तर तुम्ही शिकला नाहीत आणि लाडूलाही शिकू द्यायचा नाहीये का? नाही, मीच तुलाच म्हणलो त्याला की अभ्यास कर म्हणून. तसं होतं तर मग प्रगती पुस्तक का लपवत होता? अहो, नाही, मीच म्हणलो त्याला. बस. वा बाजूला, अहो ऐका. बाजूला वा. सर का का केला नाही अभ्यास? ते पुढच्या टायमाला करेल की. तुम्ही गप्प बसा. आता का केला नाही अभ्यास? काय विचारते मी? काय विचारते मी? तू अभ्यास घेत नाही म्हणून मला कळत नाही. आता तू घ्यायचीस म्हणून सगळं येत होत. आता काय करू मी? अरे लाडू रडवलं की नाही बारक्या पोराला. अरे अरे मर्द पहिलवान आहेस ना तू. पहिलवान सुरू रडतोयस रे. वहिनी, अहो या टायमाला राहू दे की. हा, आता कमी मिळाल्यात मार्क, पुढच्या टायमाला मिळतील की. अहो पण असं लपवालपी करणं चुकीचं आहे भाऊजी. कमी ग्रेड मिळाली तरी सांगायला नको का? तरी बी तू रडली असतीस माझ्यावर. लाडू इकडे. मी नाही रागवणार. हा, आता तू रडू नकोस. ऐक ऐक, हे बघ, मी आता उद्यापासनं तुझ्या अभ्यासासाठी वेळ काढीन. हा, तू अभ्यास घेतलास तर मला सगळं येणार. मग मी घेईन ना तुझा अभ्यास. रडू नकोस तू. हा, पक्का? एकदम पक्क. मग सही कर. करते. आणि हो, उद्या मी महाजन सरांना शाळेत भेटायला येते. तू आता रडू नकोस. चालतंय. पप्प्या, अरे मला काय बी कळणं झालंय बघ. तुझा प्रत्येक डाव तुझ्या अंगडी यायला लागलाय. तेच झालंय बापू, मला बी काय कळण झालंय. ते अंजली लई चॅप्टर निघाली. अरे त्या चॅप्टरपणा सोड, पण तू असं खुळ्यागत का वागायला त्याचा विचार कर. मी काय खोळ्यागत वागालोय? अरे तू प्रत्येक डाव नीट टाकत नाही. सूर्याला फसवण्याचा डाव टाकलास, तू फसलास. अंजलीला अडकवायला गेलास, तू अडकलास. अरे राजकारणात असं उघड उघड करून चालत नाही. हं, आता राजकारण कसं करायचं हे तुम्हीच शिकवणार काय मला? अरे वेळ तशी आल्या, काय करणार? समोरचा कसा वाईट आहे हे सांगण्याचं राजकारण करायला गेलास आणि तूच वाईट झालास. अरे कोण देणार मत तुला? बापू, म्हणजे मला माझी इमेज बदलायची गरज आहे म्हणा की. अरे होय तर. हे बघ, राणा आणि अंजलीचं सारं गाव ऐकतंय, कारण त्यांची गावात इमेज चांगली आहे. बस 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 बस, ठरलं. बापू, मी माझी इमेज बदलणार.
आणि एकदा का इमेज बदलली की गावावर कसा डाव टाकतो ते बघाच तुम्ही. अरे इमेज कशी बदलणार ते ठरव आधी. बापू त्यासाठी मी प्रायश्चित्त घेणार पहिला आणि त्यानंतर गावाला दाखवून देणार की वाल्याचा वाल्मिकी कसा उठतो. अरे तुला कोणी दारात बी उभं करणार नाही. सांगणार कोणाला तू? बापू राजकारणाच्या लढाईतलं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे देवधर्म आणि जातपात. गावातल्या जनतेला जर खुलं करून सोडायचं असेल की नाही तर ह्यासारखा दुसरा पर्याय नाही बरं का. हा आणि माननीय परेश पाटील तेच करणार. या गावात भजन कीर्तन आणणार आणि त्यातनंच आपली इमेज सुधारणार. हा? चला बापू चला 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 तयारीला लागू. चला चला भजन कीर्तन चला तुम्ही. हा. नको जायला, मला भीत वाटते. अरे काय होत नाही, घाबरू नकोस तू. लाडू तुला महाजनसर ओरडणार पण नाही. अंजलीबाईंनी पण सही केल्या. जा. वय. जा, जा. भेसू नकोस काय. हे सर, आत येऊ का? या 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 कीर्तिवंत बुद्धिमंत. जाऊ दे, आणलीस का सई? किती फटके खाल्लेत? एक बी नाही. हं? मग ओरडा नक्की मिळाला असणार. तो बी नाही. सई खरी आहे ना की लबाडी कोणाकडून करून घेतलीस? हं? नाही, माऊनच सही केली की तुमची परत गाठ घेते म्हणले. अजिबात नाही, अजिबात नाही. तुला येताना पालकांना घेऊन ये असं सांगितलं होतं. त्याचं काय झालं? ते बी आणलंय. कुठं आहेत? अरे हा पालक आणायला तुला कोणी सांगितलं होतं? पालकांना घेऊन ये असं सांगितलं होतं मी. काल तुम्ही म्हणला होता पालक आणल्याशिवाय शाळेत यायचं नाही. मग पोराने मला ह्यो पालक द्यायला सांगितला. पाहिजे तर विचारा त्यांना. इकडे माझे शब्द माझ्याच घशात काय? हं? फार हुशार झालाय तो. उद्या येताना विज्ञानाचा प्रोजेक्ट घेऊन यायचा. कप्पेचा वापर. पण हे सर, आमच्या अभ्यासात काय नाही असलं. अभ्यासा व्यतिरिक्तचा अभ्यास आहे हा. पालकांच्या मार्गदर्शनाखाली करून आणायचा. आणि जर आणला नाही तर शाळेत प्रवेश नाही. आणि हो, पालक म्हणजे हा पालक नाही, अंजलीबाईंना किंवा राणा दादांना घेऊन ये. चाल. इकडे 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 इकडे. ही भाजी नेऊन वर्गात काय भाजी करत बसणार आहेस? चाल. चांगली ताजी फ्रेश आहे एकदम. आजच्या दिवसाची सोय झाली. उद्या ते बघा की काहीतरी. ए बरकत, अरे मर्दा, आमच्या पप्प्या आहे हातभट्टी बाल. त्याचा भजन आणि कीर्तनाचे काय संबंध? कुठं स्वप्नात ऐकला असेल मर्दा. उद्या मी जरी मळ्यात असलो तरी सगळी गावची खबर असते माझ्याकडे. मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकले. त्या पप्प्याची माणसं घरटी जाऊन सांगत होती भजन आहे कीर्तन आहे म्हणून. मग आम्हाला कसं कळालं नाही? तिने वहिनीची कसली कार्यकर्ती मिळाल्यात कुणास ठाऊक. हे असं जर बेफिकीर राहिलो ना आपण तर इलेक्शन हारलो म्हणून समजा. हे होणार आहे कुणास ठाऊक जय किसान पॅनलचं आणि अंजली वहिनींचं. मला तर लय टेन्शन दिले गड्यानं तुम्ही. ए बरकत, उगाच लई उसरू नकोस तुला एकट्याला काळजी असल्यासारखं. आम्ही तर मतदार यादा चेक करत बसली म्हणून आम्हाला कळालं नसेल. बाहेर गेलो असतो तर 2 मिनिटात कळाला. मग काय? चला चहा बिस्किट खाऊन घ्या. अरे बरकत भाऊजी, तुम्ही कधी आलात? आता झालो. बरं, तुम्ही पण घ्या चहा, मी नंतर घेते. ए बरकत,
अरे उसाला हू म्हणून पाणी धावत्यात, तसं बिस्किटाला चहा धावू नकोस. जर चहा संपला तर माझ्या कपात अजिबात बिस्किट बुडवू देणार नाही तुला. पुरून पुरून वापर. उद्या तुला चहाच लागले वे रे. मला त्या पप्प्याचं टेन्शन आले. वय की वय. अहो वहिनी, त्या पप्प्यानं परत ढोंगीपणा सुरू केलाय बघा. आता काय झालं? अहो आता गावात कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायला लागलाय. म्हणजे देवा धर्माच्या नावावर माणसासनी कॅप्चर करायचं. अहो याच्यासारखा ढोंगी माणूस आयुष्यात बघायला नाही मी. हो सनिदा, आपण पण की नाही त्याच्या नाकावर टिचून भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा. फेमस महाराजाचा. अहो लोक हसून हसून मरायला पाहिजेत. मेल्यावर मतदान कोण करणार? अहो तसं नव्हतं सनिदा. अहो पण ते करतायत म्हणून आपण करणं चुकीचं आहे. नाही वहिनी, त्यांनी केलं म्हणून असं नाही, पण इलेक्शनच्या टायमाला असं काय ना काय कार्यक्रम ठेवायला लागतात. हो का? नाही मग आपण भजन कीर्तन असं काही नको ठेवायला. आपण लोकांना उपयोगी पडेल असं काहीतरी ठेवू. वहिनी, लोकांनी देवधर्म उपयोगी पडो वा ना पडो, पण राजकारणी लोकांनी देवधर्म उपयोगाला पडतोय म्हणून म्हणतोय देवा धर्माचा काहीतरी कार्यक्रम ठेवूया. आपण राजकारण हे माणसांसाठी करतो, त्यामुळे माणसांना उपयोगी पडेल असंच काहीतरी करायला हवं. आपण एक काम करूया. आपण गावातल्या महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं तर? चांगलंय की. नाही 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 नाही, ते शिबिर बिबिर कधी आचारसंहितेच्या विरोधात जाते. देवा धर्माला काय प्रॉब्लेम करत नाही हो कोण. नाही मग नको काही करायला. हा पण जे काही करू ना ते लोकोपयोगी असायला हवं. वहिनी एक काम करूया, हे जे शिबिर आहे का नाही ते आम्ही आमच्या मंडळातर्फे आयोजित करतो. म्हणजे आपल्या पॅनलचा डायरेक्ट संबंध येणार नाही हो. म्हणजे लोकसेवा बी होत्या आणि प्रचार बी होतोय. हे चालेल. आपण संध्याकाळपर्यंत अरेंजमेंट करूया. चालतंय. त्या देवळासमोर तिथं कॅम्प लावूया. चालेल. तुम्ही पोचा टायमात. हो मी पोचते. मी बी शेतातले काम आठवून लगेच येतो. हा आम्ही करतो सगळे अरेंजमेंट. काय बरं दादा, हे समजा मागपत्र तोडून घ्या काय. हा बरं झालं की सांगा. होतो आपल्या इलेक्शनच्या कामामध्ये. कुठं राहिला यो बरकत? एकटाच राबतोय मळ्यामध्ये आणि यो बरकत फिरतोय अंजलीबाईंचा प्रचार करीत. येऊ दे, असे रक्त ओढतो का नाही, या उसासारखाच खडसावतो त्याला. दादा कशी चालत काम? पाटपट काम आवरून घे, लवकर फ्री व्हायला पाहिजे. मला लय गावात काम आहे. ए जरा गपके, मळ्यातली कामं सोडून कुठं होतास? अरे कुठं होतास म्हणजे काय? हा मी इलेक्शनच्या ड्युटीवर आहे, सर काय तू? आणि मग मळ्यातली कामं दिवसभर आपला इलेक्शनचा प्रचार करत असतोय आणि मी काय इकडे ही समधी कामं एकट्यानं करायची? अरे मग कर की. वैसे बी तेरा उमेदवार काही करतच नाही, तुला आराम असते की. शेतातली कामं केली म्हणून काय झालं रे? ए, माझी मी बिनकामच बिनकामच बोल की परत बोल बोल की. अरे मर्दा राणा, तू तुझ्या वहिनीचा प्रचार करतोस ना, तसं मी माझ्या वहिनीचा प्रचार करतोय. काय अरे तुझ्या एवढ्या पोटात का दुखा लागले रे? अंजली वहिनी निवडून असं वाटतंय तुला? वयस काय बघ असं कसं वाटेल? अरे अंजलीबाई हरावे असं का वाटेल का मला? मग मला गप प्रचार करू दे. बरं बाबा कर. हा ते नो बरकत काय? ते आज सांच्याला लवकर जायचं म्हणत होतास, आज काय आहे? अरे त्या पप्प्यानं गावातल्या माणसांनी नाद लावायला कीर्तन ठेवले. फक्त आम्ही बी गावातल्या बायकांसाठी आरोग्य शिबिर ठेवले बघ. अरे वा, आरोग्य शिबिर कवा बी चांगलं आहे, लोकांना उपयोगी. ए ते तू सांगायची गरज नाही. आमच्या पॅनलच्या अध्यक्ष जे करतात ते सगळं उपयोगाच असते. हा तू तुझ्या पॅनलचं सांग, तुम्ही काय दिवं लावलं सर? ए राणा तू इथं शांत, तुझा उमेदवार घरात शांत. तुम्ही आधीच हार कबूल केली नाही सर? अशी कशी कबूल करेन?
बरं का ते काय बी असू दे त्या निमित्तानं काय ना आपल्या गावचं भलं होतंय हे चांगलं आहे आपल्यासाठी. होय अंजली वहिनी गावासाठी लय काय काय करायला बघ. होय की दिवसभर बाहेरच असतात स्वतःसाठी बी टाइम नाही त्यांच्याकडे. अरे मग बरोबरच आहे की अंजली वहिनी गाव पहिला महत्वाचं बघ. हा आणि आजचा कॅम्प तर लय भारी होणार आहे बघ.